नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, सोयाबीनचे भाव वाढवण्यासाठी सरकार खाद्यतेल आयात शुल्कामध्ये वाढ करण्याचा विचार करते। मंत्री समितीमध्ये याविषयी चर्चा झाल्याचंही सूत्रांचं म्हणणं आहे। आयात शुल्कामध्ये वाढ केल्यानंतर खाद्यतेलाचे दर वाढतील, मात्र वाढलेल्या भावामध्ये सोयाबीन खाणाऱ्यांना शेतकऱ्यांचे सोयाबीनचे भाव देखील वाढतील का? आणि भाव वाढले तरी त्याचा आता शेतकऱ्यांना किती फायदा होईल हा मूळ प्रश्न यामध्ये निर्माण होतो। कारण आतापर्यंत बहुतांशी शेतकऱ्यांनी सोयाबीन हे विकलेले आहे। देशातील तेलबिया पिकांचे भाव वाढावेत यासाठी सरकारनं सप्टेंबर 2024 मध्ये खाद्यतेल आयात शुल्कामध्ये 20% वाढ केली होती। मात्र त्यानंतर देखील सोयाबीन आणि मोहरीसह इतर तेलबिया पिकांचे भाव काही वाढले नाहीत। त्यामुळे सरकार आता पुन्हा खाद्यतेल आयात शुल्कामध्ये वाढ करण्याचा विचार करत आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांकडून मिळाली। मंत्री समितीमध्ये खाद्यतेल आयात शुल्काविषयी चर्चा झाली। सरकार लवकरच हा निर्णय घेऊ शकतं। सरकारनं खाद्यतेल आयात शुल्कामध्ये वाढ केल्यानंतर महागाई देखील वाढेल। सरकारनं हा मुद्दा देखील गृहीत धरलाय, असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे। सध्या कच्चं पाम तेल, कच्चं सोया तेल आणि कच्चं सूर्यफूल तेल आयातीवरती 27.5% आयात शुल्क आहे, तर रिफाइंड तेलाच्या आयातीवरती 35.75% आयात शुल्क आहे। सरकारनं सोयाबीन दर डोळ्यापुढे ठेवून त्यावेळी आयात शुल्कामध्ये वाढ केली होती। मात्र आयात शुल्कामध्ये वाढ केल्यानंतरही सोयाबीनचे भाव हमी भावापेक्षा 900 ते 1000 रुपयांनी कमीच होते, तर मोहरीचे भाव देखील हमी भावाच्या खाली आलेले आहेत। भाव आणखीही कमी होण्याची भीती आहे, त्यामुळे सरकार खाद्यतेल आयात शुल्कामध्ये वाढ करण्याचा विचार करत असल्याचं म्हणणं आहे। सोयाबीनचे भाव वाढण्यासाठी सरकारनं सप्टेंबर महिन्यामध्ये खाद्यतेल आयात शुल्कामध्ये वाढ केली, मात्र त्यानंतर देखील दरांमध्ये कुठल्याही प्रकारची सुधारणा झाली नाही। कारण सोयाबीनचे भाव दबावामध्ये राहण्याला तेलाचे भाव नाही, तर सोयाबीनच्या भावातील मंदी जबाबदार आहे। देशामध्ये DDGSचा पुरवठा वाढल्याचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती झालाय, त्यामुळे सोयाबीन दबावामध्ये आलाय। सोयाबीनचे भाव वाढल्याशिवाय सोयाबीनच्या भावामध्ये सुधारणा होण्याची शक्यता कमी असल्याचं उद्योगांचं म्हणणं आहे। खाद्यतेलाचे भाव मागच्या 5 महिन्यांमध्ये वाढलेले आहेत। रुपयाचं अवमूल्यन झाल्यानंतरही दर 5 ते 6 रुपयांनी सुधारलेत, मात्र सोयाबीनचे भाव काही वाढलेले नाहीत। म्हणजेच शेतकरी महाग सोया तेल खात आहेत, मात्र सोयाबीनचे भाव काही वाढलेले नाहीत। मग आता सरकारनं खाद्यतेल आयात शुल्कामध्ये वाढ केल्यानंतर सोया तेलाचे भाव तर वाढतील, मात्र सोयाबीनचे भाव वाढतील का हा प्रश्न शेतकरी विचारतायत। सोयाबीनचे भाव वाढवण्यासाठी सरकार आता खाद्यतेल आयात शुल्कामध्ये वाढ करेल, परंतु सरकारनं हा निर्णय अजून जाहीर केलेला नाही। मार्चमध्ये निर्णय झाला तर त्याचा किती शेतकऱ्यांना फायदा होणार हा मूळ प्रश्न आहे। कारण आतापर्यंत बहुतांशी शेतकऱ्यांनी सोयाबीन विकून टाकलंय, त्यातील लहान शेतकऱ्यांचा माल हा कधीच विकला गेलाय। त्यामुळे पुढच्या काळामध्ये सोयाबीनचे भाव जरी वाढले तरी शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकत नाही। परंतु ज्या शेतकऱ्यांनी कमी भावामध्ये सोयाबीन विकलं त्यांचं काय हा प्रश्न मात्र कायम राहणार आहे। त्यामुळे याचा होता फायदा झालाच तर तो व्यापाऱ्यांना होणार आहे, परंतु शेतकऱ्यांना नाही। तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।